नमस्कार। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे उपवासाचे चिप्स। ते सुद्धा एकदम झटपट होणारे, अगदी 10 ते 15 मिनिटात हे बनून तयार होतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात। चला तर मग लगेच सुरुवात करू। तर सुरुवातीला पहा, आपण इथं बटाटे घेतलेले आहेत 3। स्वच्छ असे निवडून घ्यायचे आणि शक्यतो थोडे पांढरट असलेले घ्यायचे, घट्टसर घ्यायचे, म्हणजे कसं पांढरे शुभ्र असे त्याचे चिप्स तयार होतात। आता इथं अर्धा किलो प्रमाणात बटाटे आहेत। सुरुवातीला मी छान असे धुवून घेतलेत आणि त्याच्यावरचे साल आहेत ना, ती पूर्णपणे आपल्याला तिन्ही बटाट्याचे काढून घ्यायचे। तर या पद्धतीने बटाट्याचे साल काढून घ्यायचे। परत पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे। तर आपल्याला एकदम पातळही करायचे नाहीत आणि एकदम जाडीचेही करायचे नाहीत। जसे आपण नॉर्मली चिप्स करतो ना, अगदी त्याच पद्धतीचे आपल्याला चिप्स करायचे आहे। साधारण आकाराचे, थोडेसे पातळ झाले तर हरकत नाही, पण खूप असे पातळ करायचे नाहीत। पहा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, सर्वही बटाट्याचे असे चिप्स करून घ्यायचे। आता चिप्स तयार झाले की परत एकदा याला आपण स्वच्छ धुवून घेऊता। धुवून झाले की पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त असे काही छोटे झालेत, काही मोठे। जसा बटाटा आहे ना, तसे आपले चिप्स तयार झालेत। आता काय करायचे, कॉटनचा एक कपडा अंथरून घ्यायचा किंवा टॉवेल वगैरे अंथरून घ्यायचा आणि त्याच्यावर हे चिप्स आपल्याला थोडेसे पसरट असे पैस करून घ्यायचे। तर पहा, एक 5 मिनिटासाठी असे बाजूला ठेवायचे आहेत आणि त्याच कपड्याने आपल्याला अलगद याला पुसून घेतल्या तरीही चालेल। एकदम कोरडे झाली 5 मिनिटाच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्याच्यामुळं काय करायचं, इथं 2 ते 3 चम्मच पाणी घेतलेलं आहे। त्याच्यात चवीपुरतं मीठ, म्हणजे अर्धा चम्मच मीठ टाकलं, थोडंसं हलवून घेतलं। आता तळायला घेऊ, त्याच्यासाठी कढईमध्ये तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम हवं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये सुरुवातीला मी एक चिप्स हा घालून घेतला। चिप्स घालून घ्यायचं, तेल आपलं तापले की नाही हे कळतं आपल्याला। सुरुवातीलाच पूर्णही घालून घ्यायचे नाहीत, नाही तर काय होतं, तेल नाही तापलं तर व्यवस्थित असे हे कुरकुरीत होणार नाहीत। तर पहा, तेल छान तापलेलं आहे। आता एक काढून घेतला आहे, त्याच पद्धतीने सर्वही तळून घेऊता। असेच आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत, चांगले सेट होऊ देता। एका साईडला सेट झालं, एक अर्ध्या मिनिटाच्या नंतर आपल्याला याला हलवत हलवत असं तळून घ्यायचं आहे। तर पहा, एकदम असे कुरकुरीत होणारे आणि झटपट होणारे आहेत। आणि आता काय करायचं, आपण ते पाणी बाजूला करून ठेवलं ना नमकचं, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे कसं एकसारं सर्व ही चिप्सला व्यवस्थित लागतं। त्याच्यामुळं मी अगदी पाऊण चमच इथं पाणी घातलेलं आहे। इथं आज कमी करायची, गॅसची घालून घ्यायची, अजून एक 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचं। तर पहा, एकदम कुरकुरीत आपले चिप्स तयार आहेत। याच पद्धतीने आपल्याला सर्वही तळून घ्यायचे आहेत। उपवासाला काय होतं, काही वेळेला शाबू भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदम झटपट होणारे हे चिप्स आहेत। एकदा करून ठेवले तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, 2 ते 3 दिवस चांगले आपण काय करायचं, एका बंद डब्यामध्ये ठेवले ना तर 4 दिवस याला काहीही होत नाही, जशाल तसे म्हणजे कुरकुरीत असे राहतात। बाकीचं साहित्य काहीच लागत नाही, आपले बटाटे असले की हे चिप्स आपले तयार होतात। वाळवायचं टेन्शन नाही, त्याला उकडून घ्यायचं नाही, काहीही नाही, तर झटपट होणारे आपले हे चिप्स तयार आहेत। तर पहा, सुंदर असा कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला। हाय हीटवर सुरुवातीला गॅस करायचा, छान तळून घ्यायचे। थोडंसं आपण त्याला काढून ठेवलं का फारसा कलर बदलत नाही, पण थोडासा ह्याचा कलर बदलतो। थोडेसे गरम गरम असतात ना, काढून ठेवला थोडेसे लालसर होतात। त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला अगदी याच्यामध्ये एकाच वेळेला जास्त घालायचे नाही, थोडेसे घालायचे आणि चांगले याला कडक जोपर्यंत होणार नाहीत ना तोपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर पहा, या पद्धतीने आपण सर्वही चिप्स असे तळून घेऊता। आता तळून झाले, इथं मी उपवासाला वापरत आहे फक्त मी मिरची पावडर याच्यामध्ये घालते। तुम्ही जर उपवासाला वापरत नसाल, अशीही करत असाल, तर याच्यामध्ये तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही घालून अजून याला चटपटीत करून खाऊ शकता। तर मी इथं अर्धा चमच इथं मिरची पावडर घातलेला आहे। छान असं मिसळून घ्यायचं, तर आपले हे झटपट होणारे चिप्स तयार आहेत। पहा, एकदम मस्त असा आवाज येतोय ना। चिप्स तयार आहेत, तर या पद्धतीचे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत। आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।